नमस्कार मंडळी. तर आम्ही सर्वजण आलेलो आहोत शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नस्तनपूर येथे. आणि इथे भाविकांना दर्शन घेण्यासाठी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून छान असं वरती मंडप टाकलेला आहे. खाली पण गालीचा पसरवलेला आहे. असं छान व्यवस्था केली आणि शनी महाराजांचं मूर्ती पण खूप सुंदर आहे. खूप सुंदर असं दर्शन घेता आलं. त्याशिवायच नस्तनपूर हे खूप मोठं 3.5 शक्तिपीठामधलं एक मोठं शक्तिपीठ आहे. आणि इथं आलं तर बघतो काय ते इथे शनिदेवाला कौल लावण्याची पद्धत आहे बहुतेक. आणि ते असं सांगतात की त्या दगड उचलून त्याच्या खाली 1 रुपया ठेवायचा आणि त्याच्यावर हात ठेवायचे आणि हात ठेवून मनातली इच्छा बोलायची. आपल्या मनातली इच्छा जर पूर्ण होणार असेल तर तो दगड आपोआप फिरतो आणि इच्छा पूर्ण होणार नसेल तर तो दगड फिरत नाही. तर ते बघितल्यानंतर मग आम्ही म्हटलं चला आपणही पहिलं मंदिरात जाऊ, देवाचं दर्शन करून येऊ आणि मग आपणही एखादा कौल लावून बघू अशी आम्हाला इच्छा झाली. तर बघा त्यांचं दगड बघा कसं पूर्णपणे फिरलं आहे. म्हणजे कदाचित त्यांच्या मनातली इच्छा आहे पूर्ण होणार आहे असं देवाने त्यांना कौल दिला आहे. ते बघा पूर्ण दगड फिरला. त्यांनी हात काढून घेतले तरी दगड फिरला. तर चला आता आपण मंदिरात दर्शनाला जाऊया. आणि असं म्हणजे नाही का रेल्वेचा ट्रॅक नस्तनपूर मंदिराजवळून एकदम जवळूनच जातो आहे. तर हे बघा सुंदर असं शनी महाराजांचं हे मंदिर आहे. गुरुजींना मी विचारलं की नस्तनपूरच्या मंदिराबद्दल इथे शनी महाराजांचं स्थान आहे त्याच्याबद्दल काही कथा त्यांची. तर ते बोलले की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतेच्या शोधात निघाले होते त्यावेळेस त्यांना देवाने असं सांगितलं की इथे तू शनी महाराजांची मूर्ती स्थापन करा. आणि ते ज्यावेळेस आंघोळीला गेले असता त्यांना नदीत ही बालरूपातील शनी महाराजांची मूर्ती मिळाली. आणि त्या मूर्तीची म्हणजे या मूर्तीची स्थापना स्वतः श्रीरामचंद्रांनी केलेली आहे. आणि हे स्वयंभू असं शक्तिपीठ आहे. शनी महाराजांचं स्वयंभू असं शक्तिपीठ आहे अशी त्यांनी आम्हाला इथली कहाणी सांगितली. आम्ही म्हटलं अच्छा. मग आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. म्हटलं चला आता मी पण कौल लावून बघते. असं म्हणजे अशी इच्छा काही नाही पण म्हटलं करून बघू. देवाला सांगू का देवा हे सगळेजण आहे ना सगळ्यांना सुखरूप ठेव बाबा, बस बाकी काही नाही. तू भरपूर दिलं याच्यापुढे व्यवस्थित राहावं हीच तुझ्याकडे प्रार्थना आहे. तर तुम्हालाही कधी शक्य झालं तर तुम्ही पण नस्तनपूर येथे देवदर्शनाला नक्कीच या. आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे. मोठं सभामंडप आहे. गार्डन पण छान केलेलं आहे. आणि अजिबात गर्दी नसताना कुठं ढकल नाही काय नाही. असं निवांत छान असं शनी महाराजांचं दर्शन होतं आहे की आपलं पण मन प्रसन्न होऊन जातं आहे. आणि हे बघा हे अशा प्रकारे सर्व काही आहे. आणि जर तुम्ही कोणी येऊन गेलेले असाल दर्शनाला तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला भेटूया परत पुन्हा.